संडेला दोन दिग्गज खेळाडू ज्यांनी अंडर 19ला मुंबईचा आपला हा चेंबूर परिसरातील अशोक अस्वलकर सरांचा स्टुडंट विद्यार्थी जो आज भारत संघाचं प्रतिनिधित्व केलं. अंडर 19 वर्ल्ड कपमध्ये आपण त्यांना यशस्वी जयस्वाल बरोबर ओपनिंग करताना पाहिली होती. तो दिव्यांश सक्सेना हा सोमवारी या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी इथे उपस्थित राहणार आहे. त्याचप्रमाणे मुंबई रणजी संघासाठी अप्रतिम कामगिरी करणारा अथर्व अंकोलेकर हे दोन खेळाडू संडेला या मैदानावर आपल्याला पाहायला मिळतील. टॉस जिंकलेला आहे संडे सिक्सर्स आणि ती टीम बॅटिंग करण्यासाठी तयार आहे. तत्पूर्वी कट्टा वॉरियर्सचे सर्व खेळाडू तयार आहेत, सज्ज आहेत. एका मोठ्या इनिंगच्या दिशेने प्रयत्न करण्यासाठी विशाल, मला वाटतं विशाल आणि ऋषिकेश आहे का? नाही, ऋषिकेश आणि ऋषिकेश ही सलामीची जोडी मैदानावर उपस्थित. महेंद्र, आज जास्त काही महेंद्रचा क्लास पाहायला मिळाला नाही. नंदेश, महेंद्र, त्यानंतर एका पायामध्ये लेफ्ट लेग फूट येलो ब्ल्यू जर्सीवाला लक्ष्मीकांत. सर हे खेळाडू आहेत जे युवा आहेत अंडर 22 ज्यांनी चांगले योगदान दिलं. मगाशी 16 वर्षाचा सागर गावडे ज्याने अप्रतिम कामगिरी केली, मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पटकावला. चला मैदानावर स्ट्रायकर एंडला आहेत हिमांशु अस्वलकर आणि प्रमुख अंपायर आहेत नितीनजी केकाण. हियर वी गो. बोला छत्रपती शिवाजी महाराज. गोलंदाजी करण्यासाठी प्रितेश, संघासाठी पहिलं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन प्रितेश येतोय. ज्ञानेश प्रितेश आहे ना, सॉरी अनिकेत पावसकर येतोय पहिलं षटक घेऊन. स्वतः कर्णधाराला एक साजेसा खेळ करावा लागेल. संघासाठी पहिलं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय. 5:20 झालेली आहेत. गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतं राईट अमोर द विकेट अनिकेत पावसकर. पहिला चेंडू या ठिकाणी अभिकडे. चांगला खेळाडू आहे अभिषेक, चांगली गोलंदाजी देखील करते. ऋषिकेश नॉन स्ट्राईकला, हा देखील तितकाच घातक डेंजरस बॅट्समन. मगाशी विशाल यष्टीचीत झाला होता स्टंपिंग. ऑफ स्टंपच्या जास्त बाहेर, पंचांचा इशारा येतोय वाईट. अवांतर धाव, एक धाव. एक्स्ट्राच्या माध्यमातून सुरुवात, एक चेंडू, पहिलं षटक मार्गस्थ. पॉवर प्लेची 2 ओव्हर्स आहेत. बघूया पॉवर प्लेच्या 2 ओव्हर्समध्ये किती धावा निघतात. पुढचा चेंडू आता मात्र मिस टाइम स्ट्रोक आहे आणि सर्कलमध्ये महेंद्रच्या हातामध्ये प्रवीण आहे. बाद गॉन. विशाल पांचाळ पुन्हा एकदा बाद होतोय, निराश होतोय. एक वेगळ्या प्रकारचं असं वाटलं होतं कदाचित खेळ पाहायला मिळेल, मात्र स्वतःवर देखील थोडा नाराज असेल. एक मोठी स्पर्धा आपण पाहतोय आणि या स्पर्धेमध्ये थोडंसं परफॉर्मन्स होताना पाहायला मिळत नाही आहे. एक चांगला खेळाडू आहे. अनिकेत स्लोवर वन. मोठा फटका खेळण्यासाठी गेले ऋषिकेश, मात्र षटक सुरू आहे पहिलं. एक वेगळ्या प्रकारची सुरुवात या मैदानावर. फुल लेन टाकला होता, ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न आहे. बघूया डायरेक्ट हिट. पंचांकडे दाब, मात्र जलद गतीने ठिकाणी चेंडू पकडून बात करण्यासाठी गेले होते. कुछ ज्यादा ऐसा नहीं नजर आ रहा है जिस अंदाज से बैटिंग करने की कोशिश कर रहे हैं.
गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होते अनिकेत. शेवटचा चेंडू, धाव संख्या 3. क्रिकेटचा रंगमंच आहे, रंगात रंगूया. आणि घाटलाच्या या लाल मातीने माणसाला माणूस आणि खेळाडूला खेळाडू जोडूया. पुढचा चेंडू स्लोवर वन, गलीच्या दिशेने. एक धाव, धाव संख्या 4. पहिलं षटक संपलेल्या पहिल्या षटकामध्ये बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला होता संडे सिक्सर संघाने. टॉस जिंकून एक वेगळ्या प्रकारची GCL जिंकण्याची झाली तयारी. पाहूया कोण पडते कोणावर भारी, कारण 2 टीम JD फायटर्स आणि युनिक स्मॅशर्स आज आपले 2-2 मॅच जिंकलेत. कारण कोण करणार वार, कोण करणार पलटवार, सर्वांसाठी धमाकेदार, यादगार, शानदार ठरणार उद्याचा शनिवार आणि परवाचा रविवार. आज शुक्रवारी या स्पर्धेला सुरुवात होते. 19, उद्या 20, परवा 21. आज या स्पर्धेच्या निमित्ताने आम्हाला संधी दिली त्याबद्दल संतोष मिडवावकर सरांचं देखील शतशः आभारी आहोत. कारण उद्या देखील एक मोठी स्पर्धा ओपनची आहे. MHB बोरिवली या ठिकाणी 2 लाख 1 लाखाची स्पर्धा असल्यामुळे राजेंद्र सानप मेमोरियल ट्रॉफी आम्ही उद्या परवा त्या स्पर्धेसाठी असणार आहोत. त्यामुळे आज या स्पर्धेला निश्चितच संतोष मिडवावकर सर, गणेश गायकवाड यांनी बोलवलं त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतोय. गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होते अभिषेक. संघासाठी दुसरं वैयक्तिक. पहिल्या षटकातील पहिला चेंडू आणि पहिला चेंडू वाईडिश लॉंग ऑफला. जोपर्यंत डिक्लेअरमध्ये 2 धावा मिळत आहेत, या 2 धावांनी धावसंख्या 6. हळूहळू सुरुवात आजच्या दिवसाची जर आपण पाहिली, सुरुवात सन्मान्य आदरणीय या विभागाचे विभाग प्रमुख मंगेशजी सातमकर साहेबांच्या शुभ हस्ते, त्याचप्रमाणे अनिलजी पाटणकर यांच्या शुभ हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न झाला. आता मात्र या ठिकाणी स्ट्रोक चांगला खेळतोय, चेंडू सीमा पार, षटकार. अगोदर देखील मगाशी होणं गरजेचं होते. जेव्हा आपण नेहमीच म्हणतो की जेव्हा सगळं संपून गेलं असं आपल्याला वाटतं, तीच खरी वेळ असते नवीन काहीतरी सुरू करण्याची. कारण उसेन बोल्ट नेहमी म्हणतो की प्रारंभ चांगले करणारे कित्येक जण आहेत, मात्र शेवट चांगला करणं हे मला आवडतं. त्यामुळे नेहमीच एक स्वतःवरती विश्वास ठेवा की आपण किती चांगलं क्रिकेट खेळू शकतो. आणि जीवनामध्ये देखील, आयुष्यामध्ये आपल्याला पुढे जायचं असेल तर निश्चितच पराभवाला खचून जाऊ नये. फुलटा चेंडू, कव्हरला चांगल्या प्रकारे फिल्डिंग पाहायला मिळते. चेंडू थांबवतोय, एक वेगळ्या प्रकारची सुरुवात. कारण आज गोलंदाज फलंदाजांचा एक वेगळा बहारदार खेळ पाहायला मिळाला. आजच्या दिवसभरामधले एक उत्कृष्ट इनिंग तर आपल्याला मकरंद सुर्वेची आठवते. सागर तितकाच घातक ठरला. गोलंदाजीमध्ये जर आपण पाहिलं तर जी गोलंदाजी आज संकेतने केली, शेवटच्या ओव्हरमध्ये जास्त धावा दिल्या नव्हत्या आणि जे सामन्याचं गणित बदलण्याची ताकद अनिलने ठेवली. पुढचा चेंडू आता मात्र या ठिकाणी 1 बाउंड, चेंडू सीमा पार. हा जातोय 4 धावांसाठी, चौकार, 4 धावा. सागर बटर अंडर-22. जर युवा टॅलेंटमध्ये जर कोणी जास्त प्रभावित केलं असेल तर तो खेळाडू आहे, ज्याने चांगल्या प्रकारचा खेळ केला. अंडर-22साठी सागर बटर, त्याचप्रमाणे हर्षल शिगवड, 2 युवा खेळाडू, एक बॅटिंग आणि एक बॉलिंगमध्ये अष्टपैलू म्हणून कामगिरी करणारे आणि त्याला चांगली साथ मिळाली ज्याप्रमाणे गणेश गायकवाडने तयार केला. आता मात्र जलद गतीने टाकला चेंडू. या ठिकाणी पंचांचा इशारा येतोय का बघूया. 1 धाव तर मिळते आणि पंचांचा इशारा येतो लेग बाय. या लेग बायच्या रूपामध्ये अजून एक अतिरिक्त धाव. धावसंख्या पुढे सरकते, एकूण धावा 17. एक वेगळा खेळ निश्चितच करावा लागणार आहे. ज्या प्रकारची बॅटिंग, गेंदबाजी के लिए तैयार अभिषेक. अगली गेंद बल्लेबाज के लिए, हवा में खेला हुआ स्ट्रोक, खिलाड़ी कोई नहीं, काऊ कॉर्नर की तरफ, जब तक कि वहां पर जाएंगे 1 बाउंस, गेंद सीमा के बाहर. 4 रन के लिए. कर्मभूमि के दुनिया में श्रम सभी को करना पड़ता है. खुदा भगवान सभी को लकीरें देता है, लेकिन रंग हमें भरना पड़ता है. एक अलग प्रकार की यहाँ पर बल्लेबाजी करनी होगी. जैसे कहते हैं कि मत कर निराशा की बातें, जीवन संभल की आशा है, कर्तव्य कर्म करते जा, यही जीवन की परिभाषा है. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. एक इच्छा कुछ नहीं बदलती, लेकिन एक निर्णय कुछ बदल देता है. लेकिन अगर निश्चय करेंगे तो आप बहुत कुछ बदल सकते हो, क्योंकि मन से किया हुआ छोटा प्रयास हमेशा बड़ा परिणाम देता है. और हमेशा हम देखते हैं कि खुदा उसके साथ होता है जो ईमानदारी से मेहनत करता है. और जब ईमानदारी से मेहनत करोगे तो निश्चित तौर पे इससे बहुत कुछ होने वाला है, क्योंकि कभी कभी संभलने के लिए लड़खड़ाना भी ज़रूरी है. और पहले 2 ओवर की समाप्ति के बाद रन संख्या, अब पावर प्ले की 2 ओवर पूरे हो चुके. रन संख्या 21.
गेंदबाजी के लिए अब प्रीतेश, प्रीतेश है बॉलर, यस प्रीतेश गेंदबाजी के लिए तैयार। प्रीतेश स्ट्राइक एंड बल्लेबाज ऋषिकेश स्ट्राइक पर। एक्स्ट्रा प्लेयर यहां पर आई है ताकि हमें पता चलेगा कि कौन खिलाड़ी गेंदबाजी कर रहे हैं। प्रदीप है गेंदबाजी के लिए। पहली गेंद मिस टाइम सो गए खिलाड़ी वहां पर भाई, एक मौका, विकेट का पतन गॉन। और एक सफलता यहां पर अर्जित की है। अभिषेक कोण आहे तो बॉलर? प्रदीप, प्रदीपला मिळालेलं पहिले यश। नवीन फलंदा येतोय, जे बॅट्समनचं नाव आहे स्वप्नील। वेगवेगळा खेळ या ठिकाणी पाहायला मिळतोय। आज सकाळपासून या संपूर्ण स्पर्धेची सुरुवात झाली आणि ज्या स्थितीमध्ये एक वेगळ्या प्रकारची सुरुवात झाल्यानंतर एक वेगळा खेळ पाहायला मिळतोय। आता मात्र स्टँड अँड डिलिव्हर स्लॉग स्लिप खेळतोय, एक जबरदस्त हमला, चेंडू सीमा पार, षटकार, 6 धावा। एक वेगळ्या प्रकारची ही स्पर्धा आणि या स्पर्धेचा एक अद्भुत सोहळा आपण याची देही याची डोळा पाहतोय। बढ़ रहा है रोमांच, बढ़ रही दिलचस्पी, बढ़ गए दर्शक काफी और जीसीएल के शानदार आयोजन से सबके लिए यादगार बन रही है ये जीसीएल ट्रॉफी 2021। पहला वर्ष, पहला संस्करण चलता हुआ घाटला के क्रीडांगन, इस मैदान पर आए सभी दर्शकों का हार्दिक स्वागत। अगली गेंद प्रदीप की, स्लो ओवर बन गेंद, अच्छी गेंद थी, अच्छे टिप्पे पर। इस गेंद को कवर के ऊपर से हाफ वॉली लेकर खेलना चाहते थे, गेंद बल्ले पर ने डॉट गेंद, लेकिन एक रन वहां पर डिक्लेयर के माध्यम से रन संख्या स्कोर आगे बढ़ता हुआ 28। अभी तो मारा है चौका, छक्का अभी बाकी है, आगाज देखा है आपने, अंजाम अभी बाकी है। कुछ तो अलग करना होगा क्योंकि जिस तरह से बॉल 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 पुरानी बॉल, जुना चेंडू या ठिकाणी दिला जातोय। बॉल आणि बॅट मधली जुगलबंदी, चौकार षटकारांची आतिषबाजी, अचूक नियमित लयबद्ध गोलंदाजी देखील पाहायला मिळते आणि उत्कंठावर्धक सामना पाहायला मिळाला। या अगोदर 12 चेंडूत 12 धावांची गरज असताना राईट मोर द विकेट प्रदीप यांचा पुढचा चेंडू। आता मात्र पुन्हा एकदा मोठा फटका करण्यासाठी गेले, चेंडू ते शॉर्ट बॅकवर्ड्स खेळला गेला, डिक्लेअर मध्ये 1 धाव। या एका धावेने धाव संख्या पुढे सरकते, धाव संख्या जाऊन पोहोचते 29-29। राईट मोर द विकेट प्रदीप चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करतोय। या ओव्हरमध्ये जास्त काही वेगळं करण्यासाठी गेले होते, मात्र एक फटका चांगला मिळाला, ज्या चेंडूवर षटकार मिळाला होता आणि या प्रकारची बॅटिंग त्याला करावी लागेल। एक आयोजन देखील तितकंच छान पाहायला मिळते फलंदाजी करणाऱ्या संघाचं देखील, ज्या पद्धतीने गोलंदाजी आणि आता देखील हा चेंडू डॉट होतोय। एक वेगळ्या प्रकारे सगळं काही आपल्याला मिळत नसतं आणि ते देखील आपल्याला नेहमीच पाहायला मिळतं कि कुछ अलग करने के लिए, कुछ बहुत कुछ अलग करने के लिए आवश्यकता है आपके नज़र की, आपकी दृष्टि की। अगली गेंद, ये देखिए पीछे से बॉल पूरी तरह से स्लो ओवर वन, इस गेंद को पढ़ नहीं पाए। सभी को सभी कुछ हासिल नहीं मिलता, नदी की हर लहर को साहिल नहीं मिलता, ये दिल वालों की दुनिया है, अजब है दास्तां इसकी, किसी से दिल नहीं मिलता और कोई दिल से दिल नहीं मिलता। बहुत कुछ होने वाला है इस मैच में, क्योंकि जिस तरह से ये बल्लेबाज बल्लेबाजी करे, कुछ अलग अंदाज अब कट्टा वॉरियर्स टीम का है कि परिंदे को मंजिल मिलेगी, ये हमेशा फैले हुए उनके पंख बोलते हैं, वही लोग रहते हैं खामोश अक्सर ज़माने में जिनके हुनर बोलते हैं। प्रदीप ने अपना हुनर यहाँ पर तैयार किया, जिस अंदाज से वो गेंदबाजी कर रहे हैं। इसके पहले एक गेंद हमने देखी थी जब विशाल पीछे से बोल्ड हुए थे, और एक अलग पहचान आपको तैयार करनी होगी। हमेशा जब ज़िंदगी जीते हैं, लाइफ को हम एंजॉय करते हैं, तब हमेशा बहुत सारे लोग अलग अलग विचार करते हैं कि दुनिया में सबसे बड़ा रोग मेरे बारे में क्या कहेंगे लोग, लेकिन इन सब को बाजू में अगर कर आप अपनी एक एंजॉय वाला एक लाइफ जिएंगे तो बहुत कुछ मिलेगा आपको। प्रदीप या ठिकाणी बॅटिंगसाठी आलेले आहेत, एक खूप उत्कृष्ट फलंदाज। आता मात्र प्रितेश, क्लीन बॉल, गॉन। ओहो, या ठिकाणी बघा काय होत कळत नाही आहे, मात्र एक वेगळ्या प्रकारचं क्रिकेट मैदानावर पाहायला मिळतंय।
अलग नजरअंदाज की जरूरत यहाँ पर। अगली गेंद प्रीतेश की, ऑफ स्टंप पर गेंद थी, ओ नीचे रहती हुई गेंद बल्ले पर नहीं आती हुई, कुछ अलग करना होगा। कोई जन से ऊंचा नहीं होता, इंसान अपने कर्म से होता है, कोयल कूक से होती है, पेड़ फल से, खेत उपज से, इंसान अपने कर्म से निश्चित तौर पर ऊंचा होता है। और यही होता है जब अलग अलग गुणों की वजह से अलग अलग खिलाड़ी अलग अलग अपनी पहचान बनाते हैं। अगली गेंद ऑफ स्टंप के ज़्यादा बाहर और अंपायर का इशारा वाइड। और अलग अलग, और इंसान की पहचान अगर देखा जाए तो कर्म से होती है। दोस्त हंस और बगुला मानव सरोवर में इकट्ठे रहते हैं, लेकिन हंस मोती खोजता है और बगुला मछलियाँ खोजता है। कमल का फूल कीचड़ में उगता है, लेकिन अपने गुणों के वजह से परमात्मा श्री हरि के शीश पर चढ़ता है। और आदमी अपनी सोच से ऊंचा होता है। सोच अगर अच्छी है, इस सोच की वजह से हम बहुत कुछ कर सकते हैं। और सृष्टि को बदलना है तो अपने दृष्टि को बदलना होगा। एक अलग सृष्टि के आधार पर दृष्टि से बल्लेबाजी करनी होगी। अगली गेंद फुल टॉस गेंद, ऑन साइड पर खेलने की कोशिश थी, लेकिन गेंद बल्ले पर ने फुल लेंथ की थी। और कुछ समय के बाद अब स्ट्राइक के लिए बल्लेबाजी के लिए अब आएंगे प्रदीप, जिन्होंने एक धुआंधार पारी खेली थी अपने टीम के लिए। एक कमाल के खिलाड़ी हैं और जिस तरह से वो बल्लेबाजी करते हैं, एक अलग उनकी देखने में मज़ा आता है जब बल्लेबाजी बड़े बड़े स्ट्रोक खेलते हैं। लेकिन ऑफ स्टंप पर गेंद थी, कवर के ऊपर से खेलने की कोशिश, क्योंकि इनके पास अलग अलग प्रकार के स्ट्रोक है। कवर पर खेल सकते हैं, एक नजाकर लेग साइड पर खेल सकते हैं, ऊंचे ऊंचे बड़े स्ट्रोक के लिए भी जाते हैं। गेंदबाजी के लिए प्रीतेश, राइट हैंड मोड़ द विकेट। अगली गेंद राइट हैंड बल्लेबाज प्रदीप के लिए। फिर एक बार ऑन साइड पर केवल दिशा दी। जमाने में कुछ लोग खास होते हैं, कुछ लोग हिंदुस्तान का विश्वास होते हैं, लेकिन चंद लोग जो घाटला परिवार के होते हैं, जो अलग अपने आप में एक इतिहास होते हैं। म्हणून नेहमीच म्हणेन की ना जीत चाहिए ना हार चाहिए। क्रिकेट देखने के लिए, क्रिकेट खेलने के लिए हमें यहाँ पर स्टार क्रीडा मंडल और घाटला क्रिकेट लीग जैसा परिवार चाहिए। रन संख्या 4 ओवर के समाप्ति के बाद 32, धाव संख्या 32। 4 ओव्हर नंतर सूरज देखील खूप खुश आहे आज। सूरज पडवळ पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, दुसऱ्या मॅचमध्ये सूरज बरोबर सागर धावून आलेला। जसं म्हणतात की बूंद बूंद से सागर बनता है और उंगली उंगली से कलाई बनती है, लेकिन वज्रमूठ जो बनती है तो अलग एक निर्धार होता है। गेंदबाजी के लिए तैयार प्रदीप, स्लोअर वन गेंद, फिर एक बार लेग ब्रेक अच्छी। देखिए फ्लाइट तो इनके पास है, लेकिन ये लेग ब्रेक, अंपायर का इशारा लेग बा है, तो 1 रन और 1 रन के साथ अब रन संख्या स्कोर 33। 5वीं ओवर प्रगति पथ पर 6 ओवर का मुकाबला, 4 ओवर पूरे हो चुके हैं। 5वीं ओवर की यह गेंद, अगली गेंद के लिए तैयार। फिर एक बार बेहतरीन स्ट्रोक, लेकिन खिलाड़ी वहां पर भाई आसान मौका, कैच, विकेट का पतन, गॉन। और एक विकेट गवाया है। एक एक रन के लिए संघर्ष जारी है, कौन बनेगा विजेता। 12 गेंदों में 12 रन नहीं बने थे जब संडे 6 और यूनिक मैचेस का बेहतरीन मुकाबला सभी दर्शकों को यहाँ पर देखने को मिला। आज के पहले दिन की ये बेहतरीन मैच था, जिस मैच में से लग रहा था कि शायद संडे सिक्सर्स 80% उनके हाथ में मैच थे, लेकिन कुछ बचा हुआ 20-30% को जिस तरह से, जिस आधार पर गणेश गायकवाड़ ने अपने सभी खिलाड़ियों को जो हौसला दिया, वहाँ से एक घोंसला बना और एक अच्छा बैटल बना। अगली गेंद प्रदीप की, लेग स्टंप पर गेंद थी, इस गेंद को खेला है प्रदीप टू प्रदीप, पी स्क्वायर यहाँ पर, लेकिन जिस तरह से स्क्वायर ऑफ द विकेट खेलेंगे तो मौका मिलेगा। प्रदीप गोलंदाजी करतोय, फलंदाजी करतोय प्रदीप। यस, प्रदीपने सर्व प्रेक्षकांची मनं जिंकली आज दिवसभरात। जर आपण पाहिलं तर एक चांगली बॅटिंग बॉलिंग पाहायला मिळाली। हर्षल शिगवण युवा खेळाडू प्रभावित केलं, त्यानंतर युवा खेळाडू सागर, त्यानंतर आपण निश्चितच पाहिलं मकरंद सुर्वे, शंतू, त्यानंतर प्रदीप शिंदे। स्लोवर वन, आता मात्र या ठिकाणी ऑफ कटर होता, थोडंसं बोटं फिरवली चेंडूवर। ऑफ कटर आपण काल देखील पाहिलं होतं, शार्दुल ठाकूर पहिल्या, तिसऱ्या आणि चौथ्या T20मध्ये ज्या प्रकारे ऑफ कटर टाकत होते, दुसऱ्या आणि चौथ्या मॅचमध्ये आपण पाहिलं होतं शॉर्ट चेंडू देखील टाकताना थोडंसं बोटं फिरवत होते आणि फलंदाजांना थोडंसं अडचणीत आणत होते। गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होते पुन्हा एकदा प्रदीप टू प्रदीप, शॉट्स केलेला खेळाडू आहे, कव्हरला एक खेळाडू जो मिड ऑफला आहे। जास्त या ठिकाणी शॉट होता, बॅक ऑफ द लेन,
टर्न केला होता आणि हा खेळाडू आतापर्यंत गोलंदाजीसाठी कुठे होता हे मात्र मोठं कोडं आहे. अजून एक विकेट मिळते. धावसंख्या स्थिरावलेली आहे 33 आणि गडी बाद झालेत 1 2 3 4 5 आणि जो 6 गडी बाद होत आहेत. Sunday Sixers, it's really not exactly Sunday Sixers team we are watching here because there are plenty of players and a lot of talent in their team. खूप चांगल्या प्रकारची प्रतिभावान खेळाडू या संघामध्ये होते. तर तुम्ही संघ पाहिलात तर पुन्हा एकदा लेग ब्रेक मात्र सोपा झेल होतोय का नाही डिक्लेअर मध्ये. बघा भाई तेच सांगतोय की कॅचवर गेला असतं तर कदाचित कॅच मिळू शकली असती. धावा येतात 2. या 2 धावाने एकूण धाव संख्या 35. युनिक स्मॅशरने ज्या प्रकारे स्मॅश केले सगळीकडे मला वाटतं आज युनिक टीमला गणेश गायकवाड संध्याकाळी छानपैकी त्यांना एक मेजवानी मिळेल. मात्र जर विजेता झाले GCL पहिल्या पर्वाचे तर अजून एन्जॉय असेल. मात्र 2 टीम आहेत. देर आर 2 टीम्स टुडेज फर्स्ट डे. JD and Unique Smashers they really I think will be qualify for the semis. होऊ शकतात कारण ज्या प्रकारचं एकच मॅच बाकी आहे. मात्र इतर संघ त्यांच्या ग्रुपमध्ये जर नसतील तर निश्चित त्यांना संधी मिळू शकते क्वालिफाय करण्यासाठी. गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय प्रितेश. आता मात्र डाव्या एष्टीवरचा होता. ऑफ स्टंपर शफल केलं होतं त्यामुळेच कुठल्या प्रकारचा परिणाम पाहायला मिळत नाही. पंचांचा इशारा 22 रूपामध्ये. 1 धाव एका धावेने धाव संख्या जलद गतीने थोडंसं एक वेगळ्या प्रकारचं बॉडी लँग्वेज एक कॉन्फिडन्स ठेवावं लागणार. धाव संख्या 36. शेवटचा निर्णायक षटक प्रितेश. पुढचा चेंडू ऑफ स्टंपर शफल करतोय. चेंडू डॉट निर्धाव गुड लेंथ वरून निघून जातोय. 2 चेंडू 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. एखादे षटकार चौकारांची आवश्यकता आहे. 50 पर्यंत पोहोचण्याचा एक मानस मनोदय आवश्यक आहे कारण टॉस जिंकून पहिली बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला होता संडे सिक्सर्स. आखूड टप्प्याचा चेंडू शॉर्ट आर्म पूल आहे. मात्र या ठिकाणी केवळ बॅकवर्ड स्क्वेअर लेगला 1 धाव. या एका धावेने धाव संख्येत भर पडते. एकूण धाव संख्या 37. 3 balls left of this last over of the first inning and today's schedule this is the last match is going on. Let's see what kind of target they are looking for against Katta Warriors. किती धावांचं आव्हान देतील. ऑफ स्टंपर फुल लेंथ टाकण्याचा प्रयत्न आहे. लसित मलिंगाने जरी यॉर्कर शिकवला बुमराला मात्र बुमराने नवीन एक यॉर्कर तयार केला. ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर वाईड यॉर्कर ऑफ स्टंप टाकण्याचा प्रयत्न केला जो नेहमीच सुपर ओव्हरमध्ये आपण बघतो त्या पद्धतीचा चेंडू होता. पुढचा चेंडू फुल टॉस बघूया. त्या ठिकाणी अभि येतोय. खेळाडू बाद गॉन. अजून एक विकेट. उशिरा का होईना मात्र या ठिकाणी एक वेगळं कॉम्बिनेशन. मात्र ही मॅच अजूनही संपलेली नाही. खूप बाकी आहे कारण जो संघ या ठिकाणी जिंकणार आहे त्याची प्रतिष्ठा मान सन्मान या ठिकाणी प्रतिष्ठेची लढत आहे. नावलौकिक प्रतिष्ठा मान सन्मान रेप्युटेशन या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. कोण जिंकणार कोण हरणार मात्र खूप काही क्रिकेटचं एक वेगळं पण या ठिकाणी पाहायला मिळेल. गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय प्रितेश. नवीन फलंदाज येतोय. प्रत्येक फलंदाजाने लक्षात ठेवायचं आहे आऊट झाल्यानंतर सर्कलच्या बाहेर जाण्याच्या अगोदरच फुल लेंथ टाकला होता. चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाही. सर्वे जोपर्यंत जातोय पंचांकडे दाद मागितली जाते. कुठल्या प्रकारचा परिणाम होतोय का बघूया. नाही आणि या शेवटच्या चेंडूवर हिमांशू धाव आहे ना 1 रन. येस 1 रन. तर एका धावेने धाव संख्या 39 टू विन. 36 balls 39 टू विन. नंदेश अभि प्रदीपने सर्वांना प्रभावित केले. प्रदीप या वेळेस अतिशय चांगला गोलंदाज प्रभावी ठरला आहे कारण या अगोदरच्या मॅचमध्ये देखील त्यांनी चांगली गोलंदाजी केली होती. त्यामुळे त्याच प्रदीपला आपण पाहणार आहोत. गोलंदाजीमध्ये ज्या प्रकारची त्यांनी एक वेगळ्या प्रकारची आपली गुणवत्ता सिद्ध केली. 38 धावा झाल्यात. 39 धावांचं लक्ष्य आहे. तुम्ही पाहत राहा स्टार क्रीडा मंडळ आयोजित GCL घाटला क्रिकेट लीग 2021 वर्ष पहिलं पर्व. एक छोटासा ब्रेक घेणार आहोत आणि ब्रेकच्या नंतर ब्रेक के उस पार जीतने के लिए रनों की जरूरत 39 39 धावा होतात की नाही. मान सन्मान प्रतिष्ठेची लढत कोण जिंकणार संडे सिक्सर्स की कट्टा वॉरियर्स. एक छोटासा ब्रेक घेऊया आणि परत येऊया. धन्यवाद.
पहिले षटक घेऊन गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाजी मार्कवर आहे. गोलंदाज बॉलरचं नाव कळेल का स्वप्नील? अभि. स्ट्राईकला बॅट्समन किरण, नॉन स्ट्राईकला लक्ष्मीकांत. धावांची गरज 39. पहिले पॉवर प्लेचं षटक. मॅन्डेटरी पॉवर प्ले 2 आहेत. 12 बॉलमध्ये आतापर्यंत जास्त धावा फक्त मकरन, सुर्वे आणि सोहम या 2 फलंदाजांनी केल्या. ज्यावेळेस त्यांनी पहिल्या 2 ओव्हरमध्ये 33 ते 35 धावा कुठल्या होत्या. ऑफ स्टंपच्या जास्त बाहेर पंचांचा इशारा वाईड. नितीन केकण जे प्रमुख अंपायर, स्ट्रायकर एंडला हिमांशु अस्वलकर. आणि रविवारी या स्पर्धेच्या निमित्ताने अंडर-19 भारतासाठी खेळलेला दिव्यांश सक्सेना तो आणि त्याचप्रमाणे अथर्व अंकोलेकर रणजीपटू मुंबई हे या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. पंचांचा इशारा लेग बाय. 1 धाव आणि 1 धाव पुढे सरकते. एकूण धाव संख्या 2. 1 चेंडू 2 धावा. पहिले षटक पॉवर प्लेचं अभिषेक. गोलंदाजी करताना पहिल्या पॉवर प्ले 2 खेळाडू आहेत. डीप मिड विकेट, लॉंग ऑफ. आता मात्र कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने डायरेक्ट पलीकडे चेंडू सीमा पार. षटकार. 6 रन्स. धावसंख्या 8. एक वेगळ्या प्रकारची सुरुवात करतोय डीपला खेळाडू विशाल पांचाळ, त्याचप्रमाणे ऋषिकेश, सर्वेश, प्रदीप. खूप चांगले एक टीम आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी. अलग विथ कार्पेट खेळला फटका. मिड ऑफला परीक्षित आहेत. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. चेंडू डॉट होतोय. मान प्रतिष्ठा सन्मानाची लढत आहे. धावांची गरज आहे 39. लहान मुलं लेग साईडला, थोडं साईडने जा. लहान मुलांनी मैदानातून जाऊ नका. पुढचा चेंडू ऑफ स्टंपच्या जास्त बाहेर. पंचांचा इशारा येतोय वाईड. अवांतर धाव. या अवांतर धावेने धावसंख्येत भर पडते. एकूण धावसंख्या 9. 39 धावांची गरज. आता 30 धावांची गरज आहे. एका चांगल्या स्थितीमध्ये सुरुवात करताना कट्टा वॉरियर्स. फुलटा चेंडू काऊ कॉर्नर गॅपमध्ये 1 बाउन्स 2 बाउन्स. चेंडू सीमा पार. चौकार. मिलेंगे रन 4 तो बेडा होगा पार. 4 धावा. धावसंख्या 13. क्रिकेटमध्ये जर पाहायला गेलं तर अशुभ अंक मानला तो, मात्र 13 याच 13 अंक हा नेहमीच रोहित शर्मासाठी लकी आहे. 13 नोव्हेंबर 2015-16 ज्यावेळेस त्यांनी खऱ्या अर्थाने वेगळी सुरुवात केली होती. गेल्या महिन्यात 13 फेब्रुवारीला अगेन्स्ट इंग्लंड 161, 209 धावा, द्विशतक. त्याचप्रमाणे पहिल्या टेस्टमध्ये देखील डेब्यू टेस्टमध्ये जबरदस्त कामगिरी. त्यामुळे 13 अंक नेहमीच, जरी 45 त्याचा लकी नंबर असला तरी जर 13 हा देखील त्याच्यासाठी नेहमी शुभ ठरतो. धावसंख्या पुढे सरकते 1 धावेने. धावसंख्या 14. 14. बॉल नवीन बॉलकडे लक्ष ठेवा मुलांनी, कारण काही बॉल कव्हरला देखील गेलेले आहेत, जुने आणि नवी. तर बॉल बॉय जे आहेत मुलं, व्हॉलंटियर्स, तुम्ही याची नोंद घ्या. मॅचेस आजचा दिवस संपल्यानंतर सर्वांनी भेटायचं आहे. आत्ता मात्र या ठिकाणी कॉट बिहाइंड होऊ शकला असता. 1 धाव. या 1 धावेने धावसंख्या 15. 15 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. अजूनही आवश्यक, कारण 15 धावा झालेल्या आहेत, त्यामुळे 24 धावा अजूनही आवश्यक आहेत. या 24 धावांची गरज. 24 चेंडू नाही तर 30 चेंडूमध्ये 24 धावांची गरज. स्टार क्रीडा मंडळ आयोजित घाटला क्रिकेट लीग आलेल्या सर्व क्रिकेट खेळाडू, प्रेक्षकांचे आणि मान्यवरांचे सर्वांचे मनपूर्वक आभार. हार्दिक स्वागत. आजच्या दिवसातला शेवटचा सामना. 8 संघ मालक आहेत आणि 8 टीम्स या स्पर्धेमध्ये खेळत आहेत. गटला युनायटेड, युनिक स्मॅशर, कट्टा वॉरियर्स, VS पॅकर्स, गॅप रॉयल, JD फायटर्स, गटला क्रिकेट स्टार्स, संडे सिक्सर्स, हे वेगवेगळे 8 संघ आहेत ज्या स्पर्धेमध्ये खेळतात. पहिला चेंडू या ठिकाणी स्लॉग स्लिप करते, मात्र चेंडूवर 2 धावा मिळतात. धावसंख्या 17. 17वर खतरा होतोय का बघूया. आजी बॅटिंग करतोय. लक्ष्मीकांत. जली को आग कहते हैं, बुझी को राख कहते हैं, जिस राख से बारूद निकलता है उससे लक्ष्मीकांत कहते हैं. एक अलग खिलाडी. आता मात्र अलग विथ कार्पेट खेळलेला फटका. ओव्हर पिच चेंडू डीप लॉंग ऑनला. चेंडू सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. 4 धावा. धावसंख्या 21. 21. जलद गतीने मुंबईतील उबेर ओटा जो ओलाचा ज्या पद्धतीने मीटर
स्पीडने वाढतो त्याप्रमाणे धावा आता वाढताना पाहायला मिळतं. धावसंख्या 21. दुसरं षटक मार्गस्थ पॉवर प्लेचं. पुढच्या षटकातील जर आपण पाहिलं पुन्हा एकदा फ्लॅट खेळतोय काऊ कॉर्नरच्या दिशेने. अजून एक चेंडू सीमा बार चौकार. पॉवर प्लेचं षटक आहे त्यामुळे दोनच खेळाडू सर्कलच्या बाहेर पाहायला मिळत आहेत. धावसंख्या 25. 25 ही एक असा दिवस आहे कधी कधी मी माझी जन्मतारीख विसरेन, मात्र 25 जून 1983 कपिल देव सरांच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदा आपण वर्ल्ड कप जिंकलो होतो. धावसंख्या 25. आता मात्र पुन्हा एकदा फ्लॅट, मात्र तितकाच आक्रमक पवित्रा 6 धावा. धावसंख्या 31. दुसऱ्या ओव्हरमध्येच मॅचचं गणित बदलतोय. लक्ष्मीकांत, मगाशी म्हटलं मी मानाची सन्मानाची प्रतिष्ठेची ही मॅच आहे दोन्ही संघांसाठी, पण दोन्ही संघ आपली तिसरी मॅच आजच्या दिवसातील या ठिकाणी खेळत आहेत. ओव्हर पिच चेंडू खेळण्यासाठी मगाशी आपण पाहिलं होतं त्यानंतर शॉर्ट चेंडू देखील चांगले खेळले. हा देखील चेंडू 31 आणि 37. काय टेलिफोन नंबर तयार केला बघा लक्ष्मीकांतने. मला जर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा असेल तर 24466 या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. 6 12 आणि 4 16 4 20 2 22. हो 22 धावा कुठलेल्या आहेत. एक चांगला गोलंदाज आहे मात्र त्या गोलंदाजावर आक्रमण करतोय. धावसंख्या पुढे सरकते. केवळ 2 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. डाव्या यष्टी बाहेर वाईड आणि प्लस 2 धावा. विजयी संघ ठरतोय या मॅच मध्ये. कट्टा वॉरियर्स मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन. स्टार क्रीडा मंडळ आयोजित GCL घाटला क्रिकेट लीग यांच्या आम्ही त्याचप्रमाणे BMW आयोजक या सर्वांचे मनपूर्वक आभार